जय शिवराय मित्रांनो पीक विमा योजनेच्या अर्थात पीएमएफच्या नवीन ॲप्लिकेशनच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, पीक विमा योजनेसाठी असलेलं पीएमएफचं ॲप्लिकेशन हे 26 सप्टेंबर 2024 रोजी अपडेट करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामुळे आता शेतकऱ्यांना आपल्या पीक विम्याच्या पॉलिसी PDF स्वरूपामध्ये डाउनलोड करता येणार आहे। तर शेतकऱ्यांना आपली पॉलिसी आपल्या हातात ठेवता येणार आहे। याचबरोबर शेतकऱ्यांना पीक विम्याचा क्लेम असेल, क्लेमची स्टेटस असेल, याचबरोबर इतरही पीक विमा योजनेच्या संदर्भातील महत्त्वाची अशी माहिती असेल ती या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पाहता येणार आहे। आणि मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला हे नवीन पीएमएफचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। पूर्वीचं जर ॲप्लिकेशन आपल्याकडे असेल तर ते डिलीट करून टाका। गुगल प्ले स्टोअरच्या माध्यमातून पीएमएफवाय सर्च करा। पीएमएफवाय सर्च केल्यानंतर आपण पाहू शकता क्रॉप इन्शुरन्स नावाचं आपल्याला ॲप्लिकेशन दाखवलं जाणार आहे। याला आपल्याला डाउनलोड करायचं आहे, इन्स्टॉल करायचं आहे। डाउनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर याला आपल्याला ओपन करायचं आहे। मित्रांनो, ओपन केल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला लॉग इनची ऑप्शन दिलेली आहे, पण याच्यामध्ये वरती आपण पाहू शकता आपल्याला याच्यामध्ये चेंज लँग्वेजची सुद्धा ऑप्शन दिलेली आहे। हिंदी, इंग्लिश, मराठी, बांगला, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, ओडिशा वगैरे इतर लँग्वेजमध्ये आपण हे ॲप्लिकेशन वापरू शकता। याच्यामध्ये आपल्याला जी काही भाषा ठेवायची ती भाषा ठेवू शकता। याच्यामध्ये एक पहिली ऑप्शन आहे लॉग इन आणि कंटिन्यू ॲज गेस्ट। कंटिन्युअस गेस्टबद्दल आपण यापूर्वीसुद्धा पाहिलेलं की शेतकऱ्यांना पीक विम्याच्या पॉलिसीची माहिती आपल्या सर्व माहिती भरून आपलं लॉग इन करता येणार आहे। आणि आपण जर यापूर्वी लॉग इन बनवलेलं असेल तर आपण डायरेक्टली मोबाईल नंबरच्या माध्यमातून याच्यामध्ये लॉग इन करू शकता। याच्यामध्ये आपल्याला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। आपला मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर केल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी दोन ऑप्शन दाखवले जात आहेत लॉग इन करण्यासाठी, ज्याच्यामध्ये आपल्याकडे असलेल्या पासवर्डनुसार आपण लॉग इन करू शकता किंवा लॉग इन विथ OTP करू शकता। लॉग इन विथ OTP केल्याबरोबर आपला जो मोबाईल नंबर असेल या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाणार आहे। आपल्या मोबाईलवरती पाठवण्यात आलेला जो OTP असेल तो OTP या ठिकाणी दिलेल्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे। OTP बॉक्समध्ये एंटर केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इनसाठी ऑप्शन दिले जाणार आहे। लॉग इन आपण या ठिकाणी करू शकता। व्हेरीफायवरून क्लिक करून लॉग इन केल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये पहिली ऑप्शन आहे माय पॉलिसीज, दुसरी ऑप्शन आहे माय क्लेम्स, तिसरी ऑप्शन आहे प्रीमियम कॅल्क्युलेटर आणि चौथी ऑप्शन आहे कस्टमर सपोर्ट। आता याच्यामध्ये पहिली माय पॉलिसीजवरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता सर्वात प्रथम आपल्याला निवडायचे ते म्हणजे राज्य। याच्यामध्ये आपण महाराष्ट्र निवडलेलं आहे। महाराष्ट्र निवडल्यानंतर खरीप आणि रबी हे दोन्ही हंगाम याच्यामध्ये दाखवलेले आहेत। पीक विमा योजना आहे की फळ पीक विमा योजना आहे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचे। आता आपल्याला खरीप 2023ची पॉलिसी पाहिजे असेल तर खरीप पीएमएफवाय सर्च केलेलं आहे आणि याच्यानंतर 2023वरती क्लिक करायचं आहे। 2023वरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला या ठिकाणी पॉलिसीची स्टेटस दाखवली जात आहे। पॉलिसी अप्रूव्ड आहे, किती तारखेला आपण पॉलिसी काढली होती त्या पॉलिसीबद्दलची पूर्ण माहिती। आणि याच्यानंतर आपण पाहू शकता डाउनलोड रिसिप्ट नावाचे ऑप्शन येते। डाउनलोड रिसिप्टवरती क्लिक केल्याबरोबर आपली जी काही पॉलिसी असेल ती PDF स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे। आता हे सेम आपल्याला 2024बद्दल पाहायचं असेल तर आपण या ठिकाणी खरीप पीएमएफवाय 2024 करू शकता। रबी 2023 असेल, रबी 2022 असेल, जे काही आपल्याला पाहायचं असेल ते आपण याच्यामध्ये सिलेक्ट करून पाहू शकता। आपल्याला सिम्पली पॉलिसी डाउनलोड करायची असेल तर डाउनलोड रिसिप्टवरती क्लिक करायचे। आपली PDF स्वरूपामधील जी काही पॉलिसी असेल ते आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे। कितीचा हप्ता आहे, आपण काय काय कागदपत्र दिलेली आहेत, पीक विमा कंपनी कोणती आहे, त्याचे टोल फ्री नंबर वगैरे सर्व माहिती आपल्याला या पॉलिसीवरती दिली जाणार आहे। जशा प्रकारे आपण पॉलिसी आपली डाउनलोड करतो ॲप्लिकेशन भरताना ती पॉलिसी आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे। याच्यामध्ये दुसरी ॲप्लिकेशन ऑप्शन आहे माय क्लेमची। माय क्लेम्समध्ये पाहू शकता आपल्याला या ठिकाणी आपली 2023, 2022, 2021, 2020 जे काही क्लेमची स्थिती पाहिजे असेल ते आपण क्लेमची स्थिती याच्या अंतर्गत पाहू शकता। इन प्रोसेसमध्ये असलेले क्लेम असतील किंवा पूर्वी केलेले क्लेम असतील आपल्याला या ठिकाणी दाखवले जातील। आपण कधी क्लेम केलेला आहे, कोणती पॉलिसी आहे, कॅल्क्युलेटेड आहे का वगैरे आपल्याला या ठिकाणी सर्व दाखवलं जाणार आहे। आता आपण या ठिकाणी पाहू शकता पीएमएफवाय खरीप 2023च्या पॉलिसीबद्दल आपण पाहिलेलं आहे। त्याच्या क्लेमवरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्या क्लेमची स्थिती काय ती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाते। गव्हर्नमेंटचा शेअर, सेंट्रल गव्हर्नमेंट स्केअर आणि याच्यानंतर त्याची पुढची जी काही स्थिती आहे ती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाते। आता याच्यामध्ये जर आपल्याला नवीन क्लेम करायचं असेल तर इंटिमेट न्यू क्लेम किंवा कॉन्टॅक्ट कस्टमर सपोर्ट अशा दोन ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत। आपल्याला जर नवीन क्लेम करायचं असेल तर इंटिमेट न्यू क्लेम करून आपण या ठिकाणी पीक विमाचा क्लेम देखील करू शकतो। आता याच्या व्यतिरिक्त आपण पाहू शकता याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक ऑप्शन दिलेली आहे ते म्हणजे प्रीमियम कॅल्क्युलेटरची, ज्याच्यामधून आपण पॉलिसीचे जे काही वेगवेगळ्या पिकाचे जे कॅल्क्युलेटर असतात की किती आपल्याला पीक विमा भरावा लागणार आहे। आता सध्या फळ पीक विमा चालू आहे,
आपल्याला जो काही भरावाचा हप्ता आहे तो आपण याच्यामध्ये सर्च करू शकता आणि याच्यामध्ये जे कस्टमर सपोर्टची सुद्धा ऑप्शन दिलेली आहे, ज्याच्यामध्ये पास्ट कंप्लेंट आपल्या काही असतील तर आपण पाहू शकता, नवीन काही कॉल करायचं असेल तर वगैरे ही माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. मित्रांनो, याचबरोबर आपल्याला जर नवीन ॲप्लिकेशनसुद्धा पीक विम्याचं करायचं असेल तरीसुद्धा आपण याच्यामध्ये करू शकता. पीक विमा, फळ पीक विमा असेल किंवा रबीचा पीक विमा असेल, हे सर्व आपल्याला या ठिकाणी करता येणार आहे आणि त्याच्यासाठीचे जे काही डेट असतील ते डेट आणि या ठिकाणी आपल्याला पुढं जी काही माहिती असेल ती दाखवली जाणार आहे. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण असा बदल या ॲप्लिकेशनमध्ये करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे आता शेतकऱ्याला एकाच ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पीक विमा योजनेच्या संदर्भातील सर्वच्या सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचं एक महत्त्वाचं असं अपडेट होतं, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.